जळगावच्या मेहरुण तलावात युवकाचा बुडून मृत्यू. पोहण्यासाठी गेलेल्या एका 24 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक अभ्यासिकेचे सोय. जळगाव जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम. जिल्हा परिषदेच्या 20% सेस फंडाचा योग्य आणि प्रभावी उपयोग करत शहरातील विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक अत्याधुनिक अभ्यासिका नुकतीच सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील शेवाळे गावामध्ये घडलेल्या वृद्ध महिलेच्या निर्घृण खुनाचा छडा स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अवघ्या 48 तासांत लावला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. मुंबई गोवा महामार्गावर मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात. गॅस लीक चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाडीला CNG गॅसने भरलेल्या टँकरने जोरदार धडक दिल्याने एक गंभीर अपघात झाला आहे. महामार्गावर बावनदी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात ट्रॅव्हल्स सुमारे 20 फूट खोल दरीत कोसळली असून अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जळगावच्या सरफा बाजारात चांदीचा दरात विक्रमी वाढ. चांदीचे दर GST सह 1,08,200 रुपयांवर पोहोचले. तर इतिहास पहिल्यांदाच चांदी 1,08,000चा टप्पा पार केलाय. तर सोन्याच्या दरात 700 रुपयांनी घसरण झाली.